नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मस्त मजेत ना? आज आपण पाहतोय 12th स्टँडर्ड फिजिक्स महाराष्ट्र बोर्डमधील चॅप्टर आहे तो म्हणजे मॅग्नेटिक फील्ड्स ड्यू टू इलेक्ट्रिक करंट. सो या चॅप्टरमध्ये आज आपण पाहणार आहोत टॉर्क ऑन अ करंट लूप. याच्या आधी आपण बरेचसे टॉपिक्स कव्हर केलेले आहेत. ऑलमोस्ट आय थिंक की आपण हाफ चॅप्टर तर याच्या आधी कव्हर केलेलाच आहे असं आपण म्हणू शकतो, कारण याच्या पुढे फक्त आपल्याला मॅग्नेटिक फील्ड प्रत्येक ठिकाणी फाइंड आउट करायचे आहेत. सो जो काही मेन पार्ट होता की मॅग्नेटिक फोर्स कसा आपण फाइंड आउट करतो, फॉर्म्युलाज काय आहेत, हे आपण ऑलरेडी पाहिलेलं आहे. आय होप सो की तुम्ही ते व्हिडिओज पाहिले असतील. त्याच्या लिंक्स तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्लेलिस्टमध्ये पाहायला मिळतील. सो लेट अस स्टार्ट विथ न्यू टॉपिक दॅट इज टॉर्क ऑन अ करंट लूप. टॉर्क म्हणजे आपण काय म्हणतो, फोर्स मल्टिप्लाय बाय आर. ओके, सो टॉर्क इज व्हॉट, फोर्स क्रॉस प्रोडक्ट आर. सो या ठिकाणी आपण तेच पाहणार आहोत की करंट लूप आपण प्रिव्हियस व्हिडिओमध्ये हा पाहिला होता. आता या करंट लूपवरती टॉर्क जे आहे तर ते कसं फाइंड आउट करायचं. त्यासोबतच तुम्ही 10th स्टँडर्डला पाहिलेलं असेल, तुम्ही ते जे एसी किंवा डीसी पाहिलेले होते, करंट मोटर वगैरे सगळं. सो त्याच्यामध्ये तुम्ही त्यांचं वर्किंग पाहिलं असेल. तर त्याच वर्किंगचा यूज आपण इथे करणार आहोत आणि त्याच्या आधारे आपल्याला टॉर्क फाइंड आउट करायचे. अर्थात त्या ठिकाणी तुम्ही लूप्स वगैरे किंवा कार्बनचे ते सगळे ब्रश वगैरे बरंच साहित्य पाहिलं असेल. त्याचा उपयोग आपण इथे नाही करणार आहोत. इथे फक्त आपल्याला टॉर्कशी घेणं देणं आहे. ओके, सो त्याच्यामध्ये टॉर्क वगैरे कसं आहे ते आपण पाहणार आहोत. बाकी तुम्ही हे सगळं रीड करू शकता, तुम्ही 10th मध्ये काय पाहिलं होतं ते सगळं. नेक्स्ट आहे, तर अशा पद्धतीने साधारणतः करंट लूप तुम्हाला पाहायला मिळालं होतं मोटरमध्ये, एसीडीसी मोटरमध्ये. आणि हे जे आहे हे आहे लूप. ओके, सो हे लूप खाली जातं, मग हे वरती जातं, मग परत हे वरती येतं, हे खाली जातं. असं करत करत या ठिकाणी सर्क्युलर मोशन पाहायला मिळतो आणि इथे करंट तयार होत असतो. सो हे जे रेक्टँग्युलर शेपचं लूप तुम्हाला पाहायला मिळते, तर याच्यामध्ये कशा पद्धतीने टॉर्क आहे ते आपल्याला पाहायचं आहे. तुम्ही जर या ठिकाणी पाहिलं, याला आपण ए बी म्हटलेलं आहे, याला आपण बीसी म्हटलेलं आहे, याला आपण सी डी म्हटलेलं आहे आणि हा आहे ए डी लूप. इथे जर तुम्ही पाहिलं तर इथे या पर्टिक्युलर ह्याच्यासाठी ए बी साठी जो मॅग्नेटिक फोर्स आहे तर तो वरच्या दिशेने आहे, याच्यासाठी खालच्या दिशेने आहे आणि त्यामुळेच ते असं हे खाली हेवर, हे खाली हेवर असं सर्क्युलर मोशन जे आहे ते दाखवू शकतं. सो बेसिकली तुम्ही जर या ठिकाणी पाहिलं तर तुम्ही इथे राईट हँड रूल पण वापरू शकता. वरचा जो अंगठा आहे तो तुम्हाला फोर्सचं डिरेक्शन देईल, हे तुम्हाला करंटचं डिरेक्शन देईल आणि हे तुम्हाला मॅग्नेटिक फील्डचं डिरेक्शन मिळेल. ओके, सो या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं तर तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा तर या ठिकाणी हा जो लूप आहे याच्यावरचं मॅग्नेटिक फील्ड जे आहे तर ते आउटसाइड द प्लेन आहे. मॅग्नेटिक फील्ड जेव्हा आउटसाइड द प्लेन असेल, या ठिकाणी L1 L2 काय आहे, लेंथ ऑफ द लूपच्या त्याच्या साईडचा लेंथ आहेत. तर फोर्स या ठिकाणी पहिला जो लूप आहे डीसी घेऊया आपण, याच्यावरती फोर्स F1 जो आहे तर तो वरच्या दिशेने आहे. AB वरती थर्ड फोर्स डाऊन साईड आहे. डी ए वरती सेकंड फोर्स जो आहे तर तो या लेफ्ट साईडला आहे आणि नेक्स्ट जो आहे सीबी वरती फोर्स तर तो आहे राईट साईडला. तुम्ही जर या ठिकाणी पाहिलं तर हे जे फोर्सेस आहेत, सेकंड आणि फोर्थ फोर्स, तुम्ही जर पाहिलं तर याचा मॅग्निट्यूड पण सेम आहे आणि हा अपोजिट डिरेक्शनला मूव्ह होते, त्याच्यामुळे फोर्थ आणि सेकंड फोर्स या ठिकाणी कट होईल. बट फर्स्ट आणि थर्ड कट होणार नाही, कारण फर्स्ट जो आहे तर तो असा वरती लागतोय, थर्ड जो आहे तर तो असा खाली लागतोय. सो हे कट नाही होणार. बट जे सेकंड आणि फोर्थ फोर्स आहे तर ते या ठिकाणी काय होतील, कट होतील. ओके, सेकंड आणि फोर्थ सेम लाईनवरती ऍक्ट करतात, सो दे विल कॅन्सल इच अदर. फोर्स आपण कसं फाइंड आउट करतो, एफ इज इक्वल टू आय एल बी. ओके, एल आणि बी मध्ये क्रॉस असतो, सो या ठिकाणी साइन थिटा येणार आहे. दुसरी गोष्ट, थिटा म्हणजे कुठला अँगल आहे, तर या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं, या ठिकाणी माझ्या बुकमध्ये जी डायग्राम आहे ती नाही दिली, कदाचित न्यू एडिशनमध्ये हे डायग्राम नाही आहे, दुसरी डायग्राम आहे, ती थोडीशी सुटसुटीत आहे. या ठिकाणी ते खूप सारी मॅग्नेटिक फील्ड दाखवल्यामुळे थोडंसं डायग्राम कळत नाहीये. बट लेट सी की या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं तर हा जो आपला प्लेन आहे, म्हणजे जो पण तुम्हाला या ठिकाणी लूपचा प्लेन पाहायला मिळते तो प्लेन, आणि ही जी लेंथ एल आहे आणि हा जो मॅग्नेटिक फील्ड असं बाहेर येतोय, लेंथ अशी आहे. सो यांच्यामधला जो अँगल आहे त्याला आपण म्हणणार आहोत थिटा. सो या ठिकाणी पर्टिक्युलरली एल टू आणि बी यांच्यामधला अँगल यांनी काय घेतलेला आहे, थिटा मायनस 90 डिग्री. ओके, सो हा अँगल काय घेतलेला आहे या ठिकाणी, थिटा मायनस 90 मायनस थिटा. ओके, 90 मायनस थिटा घेतला पाहिजे, थिटा मायनस 90 नाही येत. सो 90 मायनस थिटा या ठिकाणी याच्यामधला अँगल आहे कुठला, F4 साठीचा. ओके, F4 आणि F2 सेम असल्यामुळे या ठिकाणी कॅन्सल होतील. मग आता काय उरले, F1 आणि F3. ओके, काय काय उरले, F1 आणि F3. या ठिकाणी पण सेमच असणार आहे, अँगल जो असणार आहे तर तो थिटा येणार आहे. या ठिकाणी पण अँगल जो आहे तो थिटा येणार आहे. सो ॲज यू ऑल नो की टॉर्क म्हणजे काय असतं, फोर्स इंटू आर किंवा फोर्स क्रॉस आर. सो या ठिकाणी जर आपण पाहिलं तर हा आहे आपला फोर्स आणि क्रॉस या ठिकाणी किंवा यांनी डॉट प्रोडक्ट घेतलं, सो डॉट प्रोडक्ट या ठिकाणी काय येणार आहे, आर, दॅट इज L2 साइन थिटा. सो या ठिकाणी पहिल्या फोर्ससाठी जे येणार आहे L2 साइन थिटा येणार आहे ॲज अ रेडियस. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे थर्ड फोर्ससाठी काय येणार आहे,
L2 साइन थिटा ॲज अ रेडियस, कारण दोन्ही पण सेमच आहेत F1 आणि F3. दॅट्स वाय या ठिकाणी L2 साइन थिटा घेतलेला आहे, हाफ L2 साइन थिटा. सो हाफ L2 साइन थिटा हे सगळं मल्टिप्लाय केल्यानंतर तुम्हाला एक व्हॅल्यू पाहायला मिळेल टॉर्कची, दोघांचं मिळून आहे F1 आणि F3, कारण आपण नेट टॉर्क फाइंड आउट करतोय. हे आपलं काय आहे, नेट टॉर्क आहे. सो नेट टॉर्क काय येणार आहे, दोघांचं ॲडिशन. दोघांचं ॲडिशन या ठिकाणी L1 L2 B साइन थिटा. हे 2 2 कॅन्सल होईल, जेव्हा तुम्ही ॲड वगैरे कराल तेव्हा तुम्हाला कळेलच. हे 2 2 कॅन्सल होईल ॲड केल्यानंतर, कारण 2B येईल, 2B मल्टिप्लाय बाय 1/2, सो या ठिकाणी कॅन्सल होईल. ओके. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे करंट कॅरिंग लूपमध्ये खूप सारे टर्न्स जर बनवले तर आपल्याला इथे एननी मल्टिप्लाय करावं लागेल. एन म्हणजे काय आहे, नंबर ऑफ टर्न्स. सो एननी मल्टिप्लाय केलं तर L1 L2 B साइन थिटा. सो या ठिकाणी L1 L2 म्हणजे काय झालं, एलचा स्क्वेअर, कारण दोघांची लेंथ काय आहे, सेमच आहे. सो या ठिकाणी आपण एल स्क्वेअर म्हणजे काय असतं, एरिया. सो L1 L2च्या ऐवजी आपण या ठिकाणी एरिया लिहिलेला आहे आणि बाकी सगळं सेम आहे. सो L1 L2 काय आहे, या ठिकाणी क्लोज्ड कॉइलचा काय आहे, एरिया आहे. सो ॲक्च्युली आपला जो फॉर्म्युला आहे तर तो काय आलेला आहे इथपर्यंत, की टॉ इज इक्वल टू NIA म्हणजे नंबर ऑफ लूप्स मल्टिप्लाय बाय करंट मल्टिप्लाय बाय एरिया मल्टिप्लाय बाय मॅग्नेटिक फील्ड साइन थिटा. सो हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. जर तुम्हाला नेट टॉर्क विचारला तर तुम्ही असे काढणार आहात. जर तुम्हाला इंडिव्हिज्युअल टॉर्क विचारला तर तुम्हाला असं करावं लागेल. इथे आणि इथे कुठलाही टॉर्क येणार नाहीये, फक्त फर्स्ट आणि थर्ड वरती टॉर्क येणार आहे. का टॉर्क येणार नाहीये फर्स्ट, सेकंड आणि फोर्थ वरती, कारण हे कसे आहेत, अपोजिट आहेत, आणि फर्स्ट आणि थर्ड अलॉंग दी डिफरंट आहे, डिफरंट लाईन्सवरती आहेत. पण त्याचं मॅग्निट्यूड मात्र सेम असेल, बट लाईन्स डिफरंट आहेत. नेक्स्ट आहे मूव्हिंग कॉइल गॅल्व्हॅनोमीटर. आता अ करंट इन अ सर्किट or a voltage of a battery can be measured in the time of in the term of torque exerted by a magnetic field on a current carrying coil. हे आताच आपण पाहिलं. Analog voltmeters and ammeters work on this principle. आणि हे जे व्होल्टमीटर्स आणि ॲमेटर्स आहेत ते पण याच प्रिन्सिपलवरती काम करतात. गॅल्व्हॅनोमीटर मधून आपण गॅल्व्हॅनोमीटरचा यूज करून आपण व्होल्टमीटर आणि ॲमेटर तयार करू शकतो एका पर्टिक्युलर रेजिस्टन्सचा यूज करून. ते कसं करतात हे आपण करंट इलेक्ट्रिसिटी पाहिलेलं आहे किंवा पाहणार आहोत. पण आता आपल्याला जस्ट एवढंच पाहायचं आहे की गॅल्व्हॅनोमीटरमध्ये आपण गॅल्व्हॅनोमीटरचा यूज करून आपण व्होल्टमीटर आणि ॲमेटर तयार करू शकतो. सो सगळ्यात पहिल्यांदा तर इट कन्सिस्ट ऑफ अ कॉईल ऑफ सेव्हरल टर्न्स that is suspended or pivoted in such a way that it can freely rotate about an axis in a radial uniform magnetic field. A soft iron cylindrical core makes the field radial and strong. सो बेसिकली या ठिकाणी एक मुव्हिंग कॉईल आपण घेतलेली आहे, त्यासोबतच एक आयरन कोर हा जो लाल कलरचा आहे तर तो आयरन कोर आहे, की जो या ठिकाणी फील्डला रेडियल बनवणार आहे, म्हणजे त्याच्या सर्कल फॉर्ममध्ये, आणि स्ट्रॉंग बनवणार आहे. द कॉईल रोटेट्स ड्यू टू द टॉर्क ऍक्टिंग ऑन इट ॲज द करंट फ्लो थ्रू इट. सो जसं या मुव्हिंग कॉईलमधून आपण आत्ताच पाहिलं की करंट फ्लो होतो, जसं याच्यामधून करंट फ्लो होईल त्याप्रमाणे या ठिकाणी टॉर्क ऍक्ट करणार आहे. टॉर्क आपण कसा देतो, टॉर्क इज इक्वल टू NIA B साइन थिटा. ओके. या ठिकाणी ए काय आहे, एरिया आहे, बी काय आहे, स्ट्रेंथ ऑफ द मॅग्नेटिक फील्ड. या ठिकाणी आपण थिटा काय घेणार आहोत, 1 घेणार आहोत, कारण परपेंडिक्युलर आहे, दॅट्स वाय आपण थिटा या ठिकाणी 1 घेणार आहोत. सो रेडियलमध्ये जसं की मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे, साइन थिटा काय होतो, 1 होतो. सो हावेवर धिस टॉर्क इज काउंटर बॅलन्स बाय अ टॉर्क ड्यू टू स्प्रिंग फिटेड ॲज शोन इन दी फॉलोइंग. ते जाऊ दे. या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं तर ते स्प्रिंग फिट केलेली आहे. After that next आहे this counter torque balances the magnetic torque so that a fixed steady current I in the coil produces a steady angular deflection that is phi. सो या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं तर ॲज यू ऑल नो की ज्याप्रमाणे गॅल्व्हॅनोमीटरमधून करंट पास होईल त्याप्रमाणे गॅल्व्हॅनोमीटर डिफ्लेक्शन वगैरे दाखवतं. सो या ठिकाणी कॉन्स्टंट आय करंट पास होते, सो आपल्याला एक कॉन्स्टंट डिफ्लेक्शन पाहायला मिळते, दॅट इज आपण यांनी कन्सिडर केले फाय. ओके. सो फायला आपण एक डिफ्लेक्शन कन्सिडर करूया. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे इफ डिफ्लेक्शन इज फाय देन द रिस्टोरिंग टॉर्क ड्यू टू दी स्प्रिंग इज इक्वल टू K5. के काय आहे या ठिकाणी, टॉर्झिनल कॉन्स्टंट आहे. जेव्हा हे असं 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 फिरत राहतं टॉर्कमुळे किंवा रोटेट होत राहतं तेव्हा त्याला आपण म्हणतो टॉर्झन. ओके. सो या ठिकाणी के काय आहे, टॉर्झिनल कॉन्स्टंट आहे ऑफ द स्प्रिंग. स्प्रिंग काय होता, सॉरी, टॉर्क काय होतं आपलं, NIAB इज इक्वल टू K5 येणार आहे, कारण K5 काय आहे, या ठिकाणी टॉर्कच आहे, रिस्टोरिंग टॉर्क आहे. सो रिस्टोरिंग टॉर्क इज इक्वल टू NIAB. म्हणजेच या ठिकाणी जर आपल्याला डिफ्लेक्शन वगैरे हवं असेल तर आपण डिफ्लेक्शन अशा या फॉर्म्युलाच्या हेल्पनी काढणार आहोत. फक्त आपल्याला या ठिकाणी केला इकडे शिफ्ट करायचं आहे. ओके. सो हा आहे आपला ॲक्च्युअल फॉर्म्युला जर आपल्याला डिफ्लेक्शन फाइंड आउट करायचं असेल तर. सो या ठिकाणी जे डिफ्लेक्शन आहे प्रपोर्शनल असणार आहे कोणाला, करंटला. तुम्ही या ठिकाणी बघू शकता डिफ्लेक्शन आणि करंट जे आहेत तर ते प्रपोर्शनल आहेत डायरेक्टली. सो दॅट्स वाय जेवढं जास्त करंट फ्लो होईल तेवढं जास्त डिफ्लेक्शन आपल्याला बघायला मिळणार आहे. मॉडर्न इन्स्ट्रुमेंट यूज डिजिटल ॲमेटर अँड व्होल्टमीटर अँड डू नॉट यूज सच मुव्हिंग कॉईल गॅल्व्हॅनोमीटर. आतापर्यंत आपण जे बघितलं ते आपण कुठे वापरतच नाही. आपल्याला फक्त फॉर्म्युला लक्षात ठेवायचे, कारण न्यूमॅरिकल्समध्येही येऊ शकतं, दॅट्स वाय.
नेक्स्ट आहे मॅग्नेटिक डायपोल मुवमेंट, जे की आपण पाहणार आहोत नेक्स्ट व्हिडिओमध्ये. कारण नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण डायपोल मुवमेंट पण पाहणार आहोत, त्यासोबतच मॅग्नेटिक पोटेन्शियल एनर्जी ऑफ अ डायपोल पाहायचे. त्याच्यानंतर आपल्याला बायोसेवर्ट लॉ पाहायचा आहे, जो की सगळ्यात महत्त्वाचा आहे, बायोसेवर्ट लॉ. आणि आफ्टर दॅट आपल्याला प्रत्येक ठिकाणी जे मॅग्नेटिक फील्ड आहे ते कसं फाइंड आउट करायचं हे माहिती असलं पाहिजे. बस इतकाच हा चॅप्टर आहे, त्यानंतर हा चॅप्टर संपेल. सो आय होप की तुम्हाला आजचा व्हिडिओ छोटासा होता जो की आवडला असेल. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ अँड सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. बाय बाय.